तरुण भारत अस्मिता व्यासपीठातर्फे गुढीपाडव्यानिमित्त भव्य अशा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध गटातील विजेत्या महिलांना शनिवारी एका कार्यक्रमाद्वारे गौरवण्यात आले। तरुण भारत कार्यालयात हा कार्यक्रम झाला। अग्नि ज्योति रवि ज्योति चंद्र ज्योति तथैव चः उत्तमः सर्व ज्योतिना दीपोया प्रतिगृह्यताम्। हा महोत्सव ठेवताना 4 गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं। एक म्हणजे महिलांना ह्या स्पर्धेमध्ये भाग घेता यावं म्हणून कॉम्पिटिशन ठेवली होती। महिलांचं मनोरंजन व्हावं म्हणून आम्ही एंटरटेनमेंटचे प्रोग्राम्स ठेवले होते। महिलांना खरेदी आणि विक्री प्रदर्शनाचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही स्टॉल्स पण ठेवले होते। आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाईक रॅली आम्ही ठेवली होती, जी बेळगावमध्ये पहिल्यांदा आम्ही केली, आजपर्यंत कोणीही केली नव्हती। अशा ह्या 4 गोष्टी आम्ही अस्मिताच्या माध्यमातून केल्या। गुढीपाडवा होता त्यामुळे आम्ही सकाळी काहीच कार्यक्रम ठेवलेले नव्हते, कारण सकाळी घरी पूजा असते, गुढी उभारणं असतं, गोडधोड करणं असतं, महिलांना वेळ पण मिळाला पाहिजे। आणि दुपारी आम्ही बाईक रॅली ठेवली होती। दुपारी 3:30 वाजता जेव्हा मी आलो, आमचे सगळे तरुण भारतचे सगळे लोक होते, आम्ही तयारी करत होतो, त्यावेळेला फक्त 25च महिला होत्या। आणि आम्हाला वाटलं हे काय आता 3:30ला 25च महिला होत्या, पण 4 वाजल्यानंतर ज्या पद्धतीने महिला यायला लागल्या ते बघून आम्हाला एकीकडे आनंदही होत होता। बेळगावात अशी अभूतपूर्व रॅली निघेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण महिलांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला। तर मला वाटतं इथं उपस्थित सगळ्या महिलांसाठी एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवूया असणार। आणि महिलांनी असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यामुळे पुढच्याही वर्षी आम्ही ही बाईक रॅली काढणार। त्याला तुम्ही आत्ता जेवढ्या संख्येने जमला त्याच्यापेक्षाही डबल संख्येने यावं अशी मी तरुण भारत परिवारातर्फे तुम्हाला विनंती करतो। आणि महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ आवश्यक होतं, ते व्यासपीठ मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला। आणि महिला परत येता मी सांगतो की महिला स्पर्धेत भाग घेतात, हिरिरीने भाग घेतात, अगदी इंटरेस्टनी भाग घेतात, हे आमच्या लक्षात आलं। त्यामुळे ह्याच्या पुढे दर 2 महिन्यातून एकदा का असेना आम्ही महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेत राहणार, हे इथं मी अगदी तरुण भारतच्या वतीनं जाहीर करतो। बेळगावातील खवय्यांच्या पसंतीस उतरलेले हॉटेल महिला आघाडी, चुलीवरचे मटण आणि बिर्याणी, स्पेशल मटण थाली, खिमा थाली, चिकन थाली, याचबरोबर चॉप्स फ्राय, मटण फ्राय, चिकन फ्राय, मटण ड्राय आणि चिकन ड्राय। पत्ता 2रा व 3रा मजला, रिसालदार गल्ली कॉर्नर, शनिवार खुर्द, बेळगाव। फोन नंबर 9972710934। ॲक्च्युली फर्स्ट जेव्हा मी बुलेट रॅलीमध्ये सहभाग केला, ॲक्च्युली मी प्रोफेशनली आर्किटेक्ट आहे, त्या दिवशी माझे 2-3 साईटचं ओपनिंग होते। सो मी ते कंप्लीट करून एक अर्ध्या तासात रेडी होऊन मी तिथे पोचली होती। माझ्या आईनं मला सपोर्ट केलं होतं, सो त्यामुळे हे सगळं शक्य झालं। आणि परत एक सांगायची गोष्ट म्हणजे आपले हे जे तरुण भारतचे फोटो जे शेअर केलेले आहेत ते पुणे मुंबईपर्यंत पोचलेले आहेत। आणि तिथून जे अननोन जी माणसं आहेत ते शेअर आमच्या एका अशाच रिलेटिव्हच्या ग्रुपमध्ये त्यांनी आपले फोटो सगळ्यांचे घातले, शेअर केले। आणि मराठी मुलगी असे कॅप्शन्स घालून सगळ्यांचे फोटो त्यांनी घातले होते। सो अशा रीतीने आपलं तरुण भारतने जे इव्हेंट ऑर्गनाईज केलं होतं त्यातून एक नवीन ओळख सगळ्यांनाच मिळालेली आहे। आता मी साईटवर गेल्यावर मला सगळे म्हणतात, मॅडम तुम्ही बुलेट राईड करत होता ना त्या दिवशी। एकंदरीत आम्ही सगळे हे जे काही अस्मिताने इव्हेंट केलं ते खूप एन्जॉय केलं। आणि विशेषतः पूजा मॅडम आणि जे कोऑपरेटिव्ह आहेत त्यांचे मी धन्यवाद म्हणते, कारण फर्स्ट टाइम मी त्यांना कॉल केला होता, मी जरा घाबरतच केली होती, कारण क्लायंट लोक काय म्हणतील काय करतील म्हणून। पण क्लायंट लोकांकडून पण मला त्यांनी म्हटलं की हा मॅडम तुम्ही अशा ह्याच्यामध्ये पण पुढे आहात, हे बघून खूप आनंद होतोय आणि दुसऱ्यांना इन्स्पायर होतं त्या ह्याच्यावर। हे अस्मिता बाईक रॅलीबद्दल बोलायचं म्हटलं तर हे खूप चांगला प्रतिसाद आहे आमच्यासाठी। आणि हे प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल मी सगळ्याच लोकमान्य आणि अस्मिता बाईक रॅलीचं खूप खूप धन्यवाद करते। आणि सगळ्या विनर्सला अभिनंदन करते। आणि एव्हरी इयर असं व्हावं हे रॅली, आणि सगळ्या लेडीजनी असं पार्टिसिपेट करून आपलं एक वेगळं झोन क्रिएट करून अप्रोच घ्यावं
यावेळी तरुण भारतचे सीईओ दीपक प्रभू, मुख्य प्रतिनिधी उपेंद्र बाजीकर, व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.